ठाण्यामध्ये दुहेरी हत्याकांडाच्या घटनेनं ब्रह्मांड परिसरात एकच खळबळ उडाली। घोडबंदर रोडवरील ब्रह्मांड इथं राहणाऱ्या रिजन्सी हाइट्स या सोसायटीमध्ये एका ज्येष्ठ नागरिकासह नोकराची हत्या करण्यात आली। 70 वर्षीय सीताराम श्रॉफ यांच्या तोंडावर उशी ठेवून तर संतोष हा त्यांच्या घरी काम करत होता। त्याच्या डोक्यावर तीक्ष्ण हत्यारानं वार करून हत्या करण्यात आल्याचं कळतंय। या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे। दरम्यान सोसायटीमध्ये लावलेल्या सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस या प्रकरणाचा तपास करतायत। मीरा रोड पोलीस ठाण्यातील कॉन्स्टेबलच्या अपहरण प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली। सुरन शेट्टी, सुकेश कोटियन, अरुण शेट्टी आणि अण्णा इंगळे अशी या आरोपींची नावं आहेत। 28 मेला पोलिसांनी एका जुगार अड्ड्यावर छापा मारून 20 जणांना अटक केली होती। त्याच्या दुसऱ्या दिवशी एका फॉर्च्युनर गाडीनं मीरा रोड पोलीस स्थानकासमोर काही जण दाखल झाले। या गाडीमध्ये जुगारी असल्याची माहिती एका व्यक्तीनं पोलीस कॉन्स्टेबल देवचंद जाधव यांना दिली। गाडीतील जुगारींना पकडण्यासाठी गेलेल्या कॉन्स्टेबल जाधव यांना चौघांनी फॉर्च्युनर गाडीत बसवलं आणि त्यानंतर घोडबंदर इथल्या फाउंटन हॉटेलच्या आवारात जाधव यांना सोडून देण्यात आलं। या प्रकरणी 4 जणांच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। मुंबईच्या वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर भरधाव वेगामध्ये येऊन एका कारनं पाण्याच्या टँकरला जोरदार धडक दिली। पाण्याचा टँकर हा रस्त्याच्या डिवायडरमध्ये लावण्यात आला होता। झाडांना पाणी घालत होता, मात्र या कारनं दिलेली धडक इतकी जोरदार होती की पाण्याचा टँकर डिवायडरवरतीच वर चढला। धडक देणारी ॲसेंट कार ही खेळण्यातल्या गाडीप्रमाणे गोल फिरल्याचं सांगण्यात येत आहे। सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र ओव्हर स्पीडिंग केल्याप्रकरणी कारच्या चालकावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे। मुंबईतील मानखुर्द लिंक रोडवर अचानक एक ओमनी कारनं पेट घेतला। ओमनीच्या मागच्या बाजूला ही आग सुरुवातीला लागल्याचं वाहन चालकाच्या लक्षात आलं आणि त्यानं गाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला। साधारणपणे 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली। या घटनेची माहिती मिळताच अग्निशमनच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली आणि आग विझवली। शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती मिळते। दरम्यान या घटनेमुळे काही काळासाठी हायवेवरची वाहतूक विस्कळीत झाली होती। कुख्यात आरोपी संदीप गडोलीच्या एन्काउंटर प्रकरणातील गुंता पाडण्याची शक्यता आहे, कारण या एन्काउंटरची प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेली दिव्या पाहुजा सध्या बेपत्ता आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दिव्या पाहुजाची हत्या करण्यात आल्याची शक्यता वर्तवण्यात येते। दिव्याच्या मदतीनंच पोलिसांनी आरोपी संदीप गडोलीचा शोध घेतला होता आणि 7 फेब्रुवारीला मुंबईच्या एअरपोर्ट मेट्रो हॉटेलमध्ये गुडगाव पोलिसांनी दिव्याच्या देखतच हा एन्काउंटर केला होता। यापूर्वी दिव्याची 5 वेळेला साक्ष मुंबई SITनं नोंदवली होती, मात्र आता दिव्या पाहुजा ही बेपत्ता झाल्यानं या प्रकरणाची गुंतागुंत वाढणार आहे। येत्या 5 वर्षात 55,000 घरांची निर्मिती केली जाईल अशा प्रकारची घोषणा सिडकोनं केली आहे। वाशी, घणसोली, तळोजा, खारघर, उल्वा या ठिकाणी सिडको घरांची उभारणी करणार आहे। पुढील वर्षी सिडको तळोजा इथं 13,810 घरांची उभारणी करणार आहे। यामध्ये अल्प उत्पन्न आणि मध्यमवर्गीय गटांसाठी घरांची निर्मिती केली जाणार असल्याचं सिडकोच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे। सिडकोनं नुकत्याच या घरांच्या कामाची निविदा काढण्यासाठी जाहिरात दिली। घरांच्या उभारणी करणारं तंत्रज्ञान सिडकोच्या माध्यमातून वापरण्यात येणार आहे, त्यामुळे स्वस्त घरांचा फायदा नागरिकांना होणार आहे। भ्रष्टाचाराला आळा बसण्याच्या दृष्टीनं नवी मुंबईच्या पालिका आयुक्तांनी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। कामाच्या बिलासाठी आता ठेकेदारांना पालिका मुख्यालयात हेलपाटे मारण्याची गरज भासणार नाही, कारण ठेकेदारांच्या बिलाची रक्कम आता थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल। महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी होस्ट टू होस्ट या प्रणालीचं उद्घाटन केलं। त्यामुळे कामात पारदर्शकता येईल आणि कंत्राटदारांना बिलासाठी वाट पाहावी लागणार नाही। बिल मंजुरीसाठी अनधिकृत उभारण्यात आलेले वसुली टोल नाके सुद्धा या निर्णयामुळे कायमचे बंद होणार आहेत। आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या या निर्णयाचं ठेकेदारांनी स्वागत केलंय। सुरक्षेच्या कारणावरून जेल परिसरात जामर बसवण्याच्या निर्णयामुळे पुण्यातल्या नागरिकांना चांगलाच फटका बसतोय, कारण येरवडा जेल परिसरात जामर बसवण्यात आलाय, त्यामुळे इथली मोबाईल सेवा विस्कळीत झाली। तब्बल 30,000हून अधिक नागरिकांची मोबाईल सेवा खोळंबली अशा प्रकारचा दावा स्थानिक नगरसेवकांना केला। त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी जामरचा निर्णय मागे घेण्याची मागणी नगरसेवक सिद्धार्थ धेंडे यांनी केली। मोबाईल टॉवर्स हटवून नागरिकांची गैरसोय कशी काय करता अशा प्रकारचा सवाल धेंडे यांनी केला आहे। रुग्णालयामध्ये नेटवर्क येत नसल्यानं खोळंबा होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे।